मंडळी, झी मराठीवर लवकरच नवरी मिळे हिटलरला ही नवीन मालिका दाखल होते। तर यात राकेश बापट हा अभिराम जहागीरदारची भूमिका साकारताना दिसणार आहे। राकेश बापट हा हिंदी चित्रपट मालिका अभिनेता व कालांतराने तो मराठी चित्रपटाकडे वळाला। तर वृंदावन, समिता दामोदर परांजपे, खुर्ची या चित्रपटानंतर तो आता प्रथमच मराठी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे। त्याच्या जोडीला हिंदी मालिका गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी प्रधान हिची सुद्धा प्रमुख भूमिका असणार आहे। पल्लवी प्रधान ही मराठी असली तरी तिने गुजराती नाटकातून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता। प्रणोती प्रधान आणि पल्लवी प्रधान या दोघी बहिणी नाटक दूरदर्शनवरील मालिकेतून बाल कलाकार म्हणून झळकल्या होत्या। तर पुढे त्यांना हिंदी मालिकासृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली। पल्लवी प्रधान यांनी लगोरी, मैत्री रिटर्न या मराठी चित्रपटातही काम केलं होतं। त्या अगोदर त्यांनी मराठी मालिकेत छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या, पण हिंदी मालिकासृष्टीत त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला। यामध्ये बहु हमारी रजनीकांता, वो तो है अलबेला, सजन रे, झूठ मत बोलो, जेजी माँ अशा मालिकेतून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती। तर आता हिंदी मालिका गाजवल्यानंतर पल्लवी प्रधान पुन्हा एकदा मराठी मालिकांकडे वळाल्या आहेत। बऱ्याच प्रतीक्षानंतर त्यांना पुन्हा एकदा मराठी सृष्टीत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे या नवीन भूमिकेबाबत ते खूपच उत्सुक आहेत। दरम्यान राकेश बापटसोबत त्याने एका हिंदी मालिकेतून एकत्रित काम केलं होतं। तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत पुन्हा एकदा त्यांची छान बॉन्डिंग पाहायला मिळणार आहे। तर नुकतंच पल्लवी यांनी नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्या ओले ओले या चित्रपटात महत्त्वाची पण छोटी भूमिका साकारली होती। यासाठी त्यांना या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली होती। तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तिचा पती करणार आहे। या अगोदर त्यांनी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची सुद्धा निर्मिती केली होती। तुर्तात मराठी मालिकेतील पुनरागमनाबद्दल पल्लवी प्रधान हिचे मनपूर्वक अभिनंदन आणि तिला या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा। याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।